घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय आणि पहिल्या चेंडूवरतीच डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव फलकावरती लागली जाते आणि संघाच्या धावसंख्येला देखील श्री गणेशचा झालाय. पार्थ गांधी म्हटलं तर फर्स्ट बायकर मॅन ऑफ रत्नागिरी म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच पार्थ गांधी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल क्रॉस पॅडेज स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न बॉलला पाठवलाय. वन पाव सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच पंच अक्षय राठोड सर दंडित करताय. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 7 वरती जाऊन पोहोचल्या. राम जानकी संघाचा जर विचार केला गेला तर रत्नागिरी जिल्ह्यातले तारे सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय स्ट्रायकिंग एंड वरती. साहिल कुरगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. राम जानकी संघाचा विचार केला तर प्रथमेश पवार नाना हा आपल्याला विकेट कीपरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. साहिल मदार चेंडू खाली आलाय आणि झेल पकडला गेलाय मात्र मर्यादा ओलांडले आणि त्याचा खामियाजा देखील भुगतावा लागतोय. पार्थ गांधीच्या विरोधात साहिल कोरगावकरच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका 6 धावांसाठी. यावेळेस खोलात टाकला होता. ड्राईव्ह केला बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक दत्तू सावंत. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील बळावली. 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पार्थ गांधीचं हे पहिलं षटक थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. मात्र हा संघ मोठा आहे आणि या मोठ्या संघाच्या विरोधात आपली आक्रमकता आपले मनसुबे इथे मात्र दाखवले जात आहेत. ते म्हणजे तुळजा स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न अपिश खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एकेरी धावफलकावरती लागली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले आणि पहिल्या षटकाचं हे पार्थ गांधीचं षटक 15 धावा घेऊन गेलाय तुळजा स्पोर्ट्स संघाला. आजच्या दिवसातली 5वी लढत. एका बाजूला राम जानकी संघ तर दुसऱ्या बाजूला तुळजा स्पोर्ट्स संघ. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 15 धावा या पार्थ गांधीच्या षटकामध्ये कुठण्यात यश आलाय. गोलंदाजी मार्क वरती लांजा एक्सप्रेस सागर कांबळे. यावेळेस सॉफ्ट स्टंपच्या बाहेरचा खूपच बाहेरचा बॉल पंचांनी दंडित केला. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 16 वरती जाऊन पोहोचले. लांजा एक्सप्रेस ज्या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार नेऊन ठेवलं तोच सागर कांबळे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमालीची विकेट किपिंग नाना यांच्याकडून देखील पाहायला मिळते. सागर कांबळेसाठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक साठी हेमंत कांबळे SK स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. यावेळेस देखील क्रॉस पॅडेज स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. या षटकातला दुसरा डॉट बॉल आलाय. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम सागर कांबळेने केलं. यावेळेस देखील क्रॉस पॅडेज स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. साहिल मदार डीप मध्ये आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते. साहिल मदार रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याने पटकावला होता तो साहिल मदार आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या देखील आता 17 वरती जाऊन पोहोचलाय. 17चा खतरा कोणत्या संघावरती येईल हे देखील पाहावं लागेल.
यावेळेस देखील ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा बॉल पंचांनी दंडित केलाय. अगदी पक्ष्यांच्या पंखाप्रमाणे आपले हात फुलवलेत आणि ही वाईटची घोषणा केली. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल नक्कीच सोडला गेलाय आणि एकेरी धाव देखील बहाल केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 19 वरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट चांगलं आहे. साहिल कोरगावकरची विकेट आली आहे. धक्का क्रमांक 1, साहिल बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय याच रत्नागिरी जिल्ह्यातली आणखीन एक उगवता सितारा यश आगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. साहिल कोरगावकरची विकेट आल्या. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाल्या ती म्हणजेच यश आगरे. हा खेळाडू देखील लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. तोच खेळाडू यश आगरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल सागर कांबळेच्या विरोधात आणखी एक दर्जेदार फटका यश आगरेच्या बॅट मधून लांबच लांब षटकार. दरम्यान ऍडव्होकेट तेजस कोरगावकर सर यांचा देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच पाहतायत, या मॅचचा आनंद घेत आहेत. आजच्या दिवसातली महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅचचा आनंद घेत आहेत तेजस कोरगावकर सर. या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून देखील ओळखले जातात. पहिला चेंडू इथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अंकित मुखर्जीला. हा खेळाडू देखील लेदर बॉलचा अनुभव आहे आणि हाच खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेत आहे. या खेळाडूने लेदर बॉल मध्ये इन्व्हिटेशन स्पर्धेमध्ये देखील शतक झळकावलं होतं. तोच अंकित मुखर्जी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेश पवार विकेट किपिंग नक्कीच चांगली पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन चेंडू करतोय, मात्र भिंतीप्रमाणे विकेट किपरची देखील भूमिका चांगली बजावताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंकित मुखर्जी वारंवार एक्सप्रेस डिलिव्हरी करताना पाहायला मिळतोय, मात्र त्याचं प्रत्युत्तर स्वानंद शिवलकरकडे दिसत नाहीये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिले बॉलला. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रान्सफर झाला. एकेरी धाव ही धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 27 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र धावा रोखल्या गेल्यात. जरूर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये सागर कांबळेने थोडंसं कमबॅक केलंय आणि हे तिसरं षटक पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती यश आगरे.
यश आगरेच्या बॅट मधून दर्जेदार फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. मुखर्जीच्या विरोधात आता मात्र आक्रमण चढवलं जात आहे. यश आगरेच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय. नक्की 2 चेंडूचा फेस केले, मात्र दोन्ही चेंडूवरती षटकार लगावलाय. चांगली बॅटिंग यश आगरेकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका. क्या बात है. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव. चलते रहो जब तक मंजिल सामने ना आए और कदम ऐसे उठे धूल भी आसमान तक जाए. कमालीची बॅटिंग यश आगरेकडून पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ फेस केलाय आणि या तिन्ही चेंडूंवरती षटकार लगावलाय. यश आगरेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्या केल्यात. अंकित मुखर्जीने नक्कीच पहिले 4 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले, मात्र नंतरचे 2 चेंडू यश आगरे स्ट्राईक एंड वरती आला आणि त्या 2 चेंडूंवरती आपली मनशा साफ केल्या, आपली आक्रमकता दाखवली आणि धाव संख्या देखील 3 षटकांच्या अखेरीस 39 वरती जाऊन पोहोचल्या. गोलंदाजी मार्क वरती साहिल मदार पाहायला मिळतोय. आई देखील एक रत्नागिरी जिल्ह्यातील उघडता सितारा म्हणून पाहिलं जातं, मात्र या चेंडूवरती साहिल मदारच्या विरोधात आक्रमण. स्वानंद शिवलकरच्या बॅटमधून षटकार. ये रील नहीं दोस्तों, ये रियलिटी है. ये खिलाड़ी असल में ऐसे ही बैटिंग करता है. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. हा खेळाडू अशाच प्रकारच्या फलंदाजीसाठी जाणला जातो. एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याचबरोबर एक रील स्टार देखील आहे. यावेळेस खोलात टाकला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती लागली जाते. या एकेरी धावेने धाव संख्या देखील 46 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्या आता मात्र 46 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेचा फटका घेण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. यश आगरे आपल्या संघासाठी महत्वाची खेळी खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील 47 वरती जाऊन पोहोचले. समोर मोठे आव्हान आहे. राम जानकी सारखा एक मोठा संघ खेळताना पाहायला मिळतोय, मात्र त्या संघाच्या विरोधात एकटा लढतोय. यश आगरे कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यश आगरे म्हटलं तर दिवाकर मयेकर सरांचा शिष्य आणि तो शिष्य आता मात्र आपल्या गुरूंना खुश करण्याचं काम देखील करतोय. यावेळेस खोलात टाकला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती नक्कीच डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन एक डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. 4 षटकामध्ये धावा बनवल्यात, त्या म्हणजेच 49. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूने आयएसपीएल सीझन 1 स्पर्धेमध्ये विनर संघाचं नेतृत्व केलं तोच खेळाडू प्रथमेश पवार. ज्या खेळाडूने शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये शतक ठोठावलं तोच फलंदाज प्रथमेश पवार. अर्थातच नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्र पोलीस कार्यरत अमोल भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामीची जोडी नाना आणि अमोलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर मॅगी अर्थातच गौरव मडवी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. आणखीन एक उभरता सितारा रत्नागिरी जिल्ह्यातला. या रत्नागिरी जिल्ह्याने अनेक सितारे दिले आपल्या टेनिस क्रिकेटला. त्यातलाच एक उगवता सितारा गौरव मडवी मिस्टर मॅगी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. समोर देखील एक मोठं आव्हान आहे. प्रथमेश पवार नाना सारखा एक फलंदाज. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा पंचाने दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती सोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येला देखील श्री गणेशा झालाय. राम जानकी संघाच्या विरोधात तुळजा स्पोर्ट्सचा संघ दोन्ही मातब्बर संघ आणि त्यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पारंपरिक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 2 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक अर्थातच विश्वास दाखवलाय गौरव मडवी मिस्टर मॅगी याच्यावरती. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून चुकी झाली. स्वानंद शिवलकर एक महत्वाचा झेल सोडलाय की मॅच सोडले याचं उत्तर येणारे काही चेंडू सांगून जातील. कारण एक विस्फोटक फलंदाज अमोल भोसलेची ही कॅच होती आणि ती कॅच जमिनीला दान केली. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती सोडल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 4 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच पहिल्या इनिंगचा विचार केला तर यश आग्रेची विस्फोटक खेळी त्यामुळे तब्बल 49 धावांचा डोंगर उभा केलाय. आता मात्र तो डोंगर रोखण्यासाठी गोलंदाजांना कमाल करावी लागेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ती क्लिअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव फलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. गौरव मडवी पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी गेली होती. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन मात्र ते परिवर्तन ओळखून बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अमोल भोसलेच्या बॅटमधून षटकार. यावेळेस देखील खोलात टाकला होता. अक्षरशः खोदून काढलाय. इनसाइड आउटचा फटका अमोल भोसलेच्या बॅटमधून षटकार. अमोल भोसलेचा झेल सोडला आणि त्यानंतर लगातारचे 2 षटकार ठोकले आणि धावसंख्या देखील 17 वरती नेऊन ठेवले.
झेल सोडलाय की मॅच सोडले याचं अर्ध उत्तर तर अमोल भोसलेने हे 2 षटकार ठोकून दिलाय. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या देखील 18 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडी गेज पुन्हा एकदा स्वानंद शिवलकर यावेळेस चुकी करत नाहीये. अमोल भोसलेची विकेट आले. धक्का क्रमांक 1. अमोल बॅक टू द आउट. मैदानाच्या आतमध्ये बायकर मॅन ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला. पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ती म्हणजे अमोल भोसलेची विकेट आले. एक झेल जरूर सोडला होता मात्र त्यानंतर 2 षटकार लगावून आपली मनशा साफ केली. पुन्हा एकदा गौरव मडवीने कमबॅक करून त्याची विकेट मिळवली आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फोर्स केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावले. 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती विनय गोवेकर वय वर्ष 47 आणि या वयामध्ये देखील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लकी एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 20 वरती जाऊन पोहोचल्या. वीस धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा नानाला पाहतोय आपण. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये ज्याने शतक ठोकलं होतं तोच नाना आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. कमी गतीचा बॉल पंचांकडे लावू अपील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. विनय गोवेकर कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक मातब्बर फलंदाजाला जागेवरती उभं ठेवण्याचं काम देखील केलंय. यावेळेस देखील कमी गतीचा बॉल. या मॅचची गोल्डन विकेट विनय गोवेकर यांच्या नावावरती राहिले. एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे विनय गोवेकर यांच्यासाठी. वय वर्ष 47 आणि या 47 वयामध्ये कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय संपूर्ण महाराष्ट्र. ज्या खेळाडूने गाजवलाय दत्तप्रसाद सावंत. सावडाचा दत्तू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश पवारची विकेट आले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सावडाचा दत्तू दाखल झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातलं बहुचर्चित नाव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 20 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय आणि प्रथमेश पवारची जागा घेण्यासाठी दत्तप्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडे अपील देखील केली आहे, मात्र पंचांचा इशारा डॉट बॉलचा आलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पाच चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा संघाला कमबॅक करण्याचं काम केलंय, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या आहेत फक्त आणि फक्त 2. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दत्तप्रसाद सावंतच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी विनय गोवेकर यांच्या विरोधात षटकार. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गाड्या तयारी ठेव मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. एकटा लढलाय विनय गोवेकर. एका षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 8, आणि प्रथमेश पवारची प्राइस विकेट देखील घेतलंय. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे विनय गोवेकर यांच्यासाठी. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. अर्धा पल्ला तर पार पाडलाय, अजूनही अर्धा पल्ला पार पाडायचा आहे. त्याच्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे, आणि या दोन्ही खेळाडूंची खेळी देखील या मॅच मध्ये महत्वाची असेल. दरम्यान यापूर्वी होणारी मॅच 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 26-26 यापुढे होणारी मॅच प्रिन्स राजे लांजाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे जुगाई जयगडचा संघ. दोन्ही संघ आपल्या कर्णधारांसाठी हा कॉल असेल. मुख्य व्यासपीठावरती नाणेफेकीसाठी यायचंय. प्रिन्स राजे लांजाच्या विरोधात जुगाई जयगडचा संघ. गोलंदाजी मार्क वरती प्रथम दाखल झालाय. हाही खेळाडू लेदर बॉलचा अनुभव आहे. या खेळाडूकडे देखील लेदर बॉलचा अनुभव आहे. अल्फा एक्सप्रेस म्हणून याला ओळखलं जातं. तोच प्रथम मार्गदर्शक गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंड वरती पार्थ गांधीला आपण पाहतोय. हा खेळाडू देखील सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग आणि बॉलिंग त्याच्याकडून देखील पाहायला मिळाल्या. वेगात टाकला होता. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकाचा पहिला चेंडू इथे मात्र प्रथमने डॉट बॉल हाताळलाय. समीकरण मात्र बदललंय. येणारे 11 चेंडू आणि या 11 चेंडू मध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. महत्वाची मॅच आहे. दोन्ही मातब्बर संघांमध्ये ही लढत आहे, आणि या मातब्बर संघांमध्ये कोणता संघ बाजी मारून जाईल येणारे 11 चेंडू सांगून जातील. यावेळेस देखील क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 27 वरती जाऊन पोहोचल्या. चला प्रिन्स राजे लांजा संघ आपला कर्णधार पाठवायचा मुख्य व्यासपीठासमोर. प्रिन्स राजे लांजा संघ. थँक्यू आर्य सर. इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 27 धावा फलकावरती लागल्या. तर दोन कडेच्या बोंबल्यामध्ये या 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजे प्रथमच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्ची केली या गोलंदाजाने. आता मात्र जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 10, आणि या 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावांची. 10 चेंडू 23 धावा. अजून देखील मॅच आपल्या हातामध्ये आहे. ज्यांच्या मनगटामध्ये युद्ध खेळण्याची ताकद असते ते कोणत्याही क्षणी इथे आपल्याला हे आपलं साम्राज्य उभारून देऊ शकतात, आणि या खेळाडूमध्ये ती ताकद आहे. आणि दत्तू सावंतला ती ताकद दाखवावी लागेल या मॅच मध्ये. हे साम्राज्य आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर. हो नक्कीच थोडस दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. पायांमध्ये बेड्या ठोकल्यात, आणि म्हणूनच इथे एकच धाव आली आहे. एकेरी धावाने धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 28 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. नॉनस्ट्राईक एंड वरती दत्तूला आपण पाहतोय, तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय ते म्हणजे पार्थ गांधी, ज्याने सावर्डे येथील टुर्नामेंट मध्ये जर पाहायला गेलं तर चिपळूण परिसरामध्ये टुर्नामेंट पाहायला मिळाली होती, आणि तिथे
बाईक देखील पटकावली होती. नाईट टुर्नामेंट होती आणि तिथून हे नाव सातत्याने चर्चेमध्ये पाहायला मिळालं होतं. हो या चेंडूवरती आडव्या बॅटचा तो गेलाय कडवा प्रहार. चेंडू गेलाय सर सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सहा धावेने धावसंख्येचं टोटल आता पाहायला गेलं तर धावसंख्या फ्लाय होताना दिसते. तब्बल 34 धावा फलकावरती. 49 धावांचा पाडला करायचा. 34 बनवल्यात म्हणजे 15 अजून देखील बनवायचे आहेत. ही झुंज इथे 16 धावा सॉरी माफ करा 16 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. ही झुंज अशीच पाहायला मिळणार. जोपर्यंत कोणी जिंकत नाही तोपर्यंत इथे मात्र ही झुंज पाहायला मिळणार आहे. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आहे. बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकाने पार पाडली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. ओहो या चेंडूवरती एक चुकी केली गोलंदाजांनी आणि ती चूक गेले थेट सरस सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी फोर्स केलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला या चेंडूला सर कव्हरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी. चाळीस बनवलेत म्हणजे 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. अजून देखील काही होऊ शकतं कारण का रबर बॉल क्रिकेट असाच आहे. 6 चेंडूमध्ये 36 देखील बनवले जातात आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील रोखल्या जातात. हाच अनिश्चिततेचा खेळ या रत्नागिरीच्या रत्ननगरीमध्ये रंगलाय. हा दैदित्यमान सोहळा आणि हा दैदित्यमान सोहळा आहे श्री समर्थ चषकाचा. हा सोहळा दर्जेदार आयोजन इथे मात्र पाहायला मिळते. दत्तप्रसादी गुढे वटार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेल्या. दत्तप्रसादी गुढे वटार हा संघ हा रत्नागिरीतील एक नामवंत संघांच्या यादीतील एक संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा ज्या संघाच्या माध्यमातून जिंकल्या गेल्या आहेत असा हा जगज्जेता संघ आणि त्यांच्या माध्यमातून ही रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली. दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 10 धावांची अजून देखील गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. युद्ध रंगलंय. एका बाजूला पाहायला मिळत आहेत दत्तप्रसाद सावंत तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती आनंद. ओहो पहिल्या चेंडू वरती वा दत्तप्रसादने ठोकलाय. शानदार षटकार. 6 धावा. ज्यांच्या हातांच्या रेषांमध्ये दम असतो त्याला संधी निर्माण करता येते आणि ज्यांच्या हातांच्या मनगटामध्ये दम असतो त्याला संधी इथे मात्र निर्माण करता येत असते आणि ती संधी इथे मात्र निर्माण केली आहे. दत्तू सावंतने आपल्या संघाला विजयाची ती संधी आणि त्या संधीच्या उंबरठ्यावरती आता मात्र जिंकण्यासाठी 4ची गरज आहे. ओहो नक्कीच या चेंडूवरती वेगात टाकलाय आणि याच वेगाबरोबर इथे एकेरी धाव आली. एकेरी धावांनी धावसंख्येचं टोटल आता मात्र जाईल 47च्या घरामध्ये म्हणजेच आता मात्र 4 चेंडू आहेत. 3ची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा रोखावे लागतील गोलंदाजाला देखील या धावा कारण का क्षमता आपल्यामध्ये देखील आहे आणि आज आपल्याला जिंकायचं देखील आहे. जिंकण्यासाठीच हे युद्ध खेळावं लागेल. या युद्धामध्ये जिंकणं हा एकच परिणाम आहे. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल टिपला जाईल का? ओहो झेल नाही. मॅच सोडले. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ती चुकी या आधी केली होती स्वानंदने आणि ती चुकी गेली आहे. या आधी जेल सोडला होता अमोल भोसलेचा. त्यानंतर 2 षटकार पाहायला मिळाले. आता जेल सोडला. जेल सोडल्यानंतर 2 धावा आल्या. या 14 धावा कुठेतरी आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊन गेल्यात. कोणीतरी म्हटलं देखील आहे वर्चस्व देऊन खेळा. एक चूक आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊन ठेवू शकते आणि ती चूक केली आणि पराभवाला आमंत्रण दिलंय. एकेरी धावेने इथे मात्र संयमाने हे विजय पूर्ण केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या दत्तू सावंतसाठी देखील होऊन जाऊ द्या आणि पार्थ गांधीसाठी देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग केली. संघ अडचणीत होता आणि याच अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग शोधला. या दोन्ही खेळाडूंनी एकत्र झाले आणि म्हणूनच एकीचं बळ पाहायला मिळालं. लढले आणि म्हणूनच जिंकले देखील. आज जिंकले रत्नागिरीकरांचं मन. इथे मात्र जर पाहायला गेलं तर पुढील मॅच साठी सज्ज होतील परंतु इथे कौतुक करावं लागेल दुसऱ्या बाजूने
रत्नागिरी संघाचं ते म्हणजेच संघाचं नाव काय तुझा स्पोर्ट्स संघाचं देखील कौतुक करावं लागेल कारण का या संघाने देखील अपोजिट संघाकडे मातबर फलंदाज होते त्यांच्या विरोधात चांगली कामगिरी यश आगरेचं इथे मात्र कौतुक करावं लागेल कारण का त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभारलं गेलं एक चांगली मॅच पाहायला मिळाली आहे परंतु या मॅचचा रिझल्ट इथे मात्र दत्तू सावंत आणि पार्थ गांधीने आपल्या संघाच्या बाजूने फिरवलाय